अशोक खरात या व्यक्तीवर बलात्काराचा गुन्ह्याचा आरोप आहे. त्यामध्ये त्याला अटक झाली. जी माहिती समोर येते त्यानुसार त्याच्याकडे तब्बल 58 आक्षेपार्ह व्हिडिओ सापडले. मुद्दा असा आहे की अशा व्यक्तीला नेमकं राजकीय आशीर्वाद कोणाचे आहेत, त्यावर प्रश्न असा निर्माण होतो की महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर या अशोक खरातच्या शिवनिका ट्रस्टच्या संचालिका आहे. नुसत्या संचालिका नाहीत तर अशोक खरातांच्या डोक्यावर छत्री पकडणे, कधी त्याची पाद्यपूजा करणे, असे अनेक व्हिडिओ फुटेज, फोटो या निमित्ताने बाहेर आले. ज्या महिला आयोगाकडून महिलांचं सबलीकरण, समुपदेशन आणि समावेशन करणं अपेक्षित आहे, त्या महिला आयोगानेच जर महिलांचं शोषण करणाऱ्या व्यक्तीची पाद्यपूजा करत असतील तर शोषित महिलांनी न्याय कुणाकडे मागावा? माझा सरळ साधा प्रश्न आहे. मला या निमित्ताने राज्याच्या उपमुख्यमंत्री तथा अत्यंत संवेदनशील महिला असणाऱ्या सन्माननीय सुनेत्रा वहिनींना आम्हाला प्रश्न विचारायचा आहे की सुनेत्रा वहिनींची किंवा एकूण राष्ट्रवादी काँग्रेसची अशी काय राजकीय अपरिहार्यता आहे की सतत वादाच्या भोवऱ्यात असणाऱ्या चाकणकरांना आपल्याला या आयोगावर ठेवावं लागतं? कारण आयोगाचा दुरुपयोग करत वारंवार शोषित महिलांना न्याय देण्याऐवजी महिलांचं शोषण करणाऱ्या लोकांना राजाश्रय देण्याचं काम जर चाकणकर करत असतील तर चाकणकरांना या पदावर राहण्याचा अधिकार नाही. नाही, ज्या पद्धतीने अनेक नावं याच्यात पुढे येत आहेत, अनेक फोटोज येत आहेत, अनेक माहिती पुढे येते आणि महत्त्वाचं म्हणजे मागच्या अधिवेशनामध्ये काँग्रेसचे नेते नाना पटोलेजी यांनी नाशिकच्या हनी ट्रॅपचा उल्लेख करत एक पेनड्राईव्ह आपल्याकडे आहे असे सांगितले होते. आत्ता या प्रकरणातला जो इसम आहे अशोक खरात हाही नाशिकचाच आहे आणि 58 व्हिडिओ जेव्हा त्याच्याकडे सापडतात तेव्हा आमच्यासारख्या माणसांना एक शंका यायला लागते की पटोलेंनी उल्लेख केलेला हनी ट्रॅप आणि त्याच्याशी संबंध असणारा पेनड्राईव्ह आणि ही व्यक्ती यांचे काही संबंध आहेत का? याचं कुठे काही कनेक्शन आहे का? अर्थात तो तपासाचा भाग आहे, तो तपासला जावा. पण हे सगळं तपासताना महिला आयोगाचे प्रिव्हिलेज कुणालाही मिळता कामा नयेत. कारण या संपूर्ण प्रकाराचा पर्दाफाश करण्याचा प्रयत्न एका स्थानिक वृत्तपत्राच्या संपादकाने मागच्या वर्षी केला, तेव्हा आयोगाच्या पदाचा दुरुपयोग करत चाकणकरांनी संबंधित संपादकाकडून जबरदस्तीने माफीनामा मागवला होता. त्याचेही पुरावे माझ्याकडे आहेत.